पोटामध्ये 6 वर्षाचे शंभूराजे आहेत. 6 वर्षाचे शंभूराजे पोटात असताना आमच्या सईबाई राणी सरकारांना वाटतं की तलवार चालवावी आणि छत्रपती शिवराय म्हणतायत, ऐका ना सई, तुम्ही बाळांतीन आहात, तुम्ही बाळांतीन अवस्थेमध्ये तलवार चालवण्याचे डोहाळे कसे लागावे सई तुम्हाला? त्यावेळेस आमचे सई राणी सरकार सांगू लागतात, राजे, जर हा विचार जर आऊसाहेबांनी केला असता, मासाहेब जिजाऊंनी केला असता, तर तुम्ही घडला असता का राजे? आणि त्यापुढे जाऊन सांगते राजे की जर हा विचार मी केला तर आपला हा जो देश आहे, हा देश बुरख्यांमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी मला जे काही करायचंय हे माझ्या शंभू बाळासाठी करायचंय. शंभू बाळाचा ज्यावेळेस जन्म होतो, 5 दिवसाचे शंभू बाळ आहेत आणि 5 दिवसांमध्ये बाळांतीन वात्यानं आमच्या सईबाई सरकारांचं निधन होतं. अख्खी जबाबदारी मासाहेब जिजाऊ त्यांची घेतात. बाळ शंभूराजे हळूहळू मोठे होऊ लागतात आणि हे सगळं पाहिलं मासाहेब जिजाऊने. जेव्हा हे सगळं पाहिलं, मासाहेब जिजाऊंना वाटलं की आता शिवरायांना सांगावं की मोहिमा वाढवल्या पाहिजेत, जोखीम वाढली आहे. आणि अशातच मासाहेब जिजाऊंनी एक घोषणा केली, माणसं जोडायची, जोडून स्वराज्याच्या कामी आणायची. काय घोषणा केली तर सांगितलं मासाहेब जिजाऊंनी की जो कोणी या स्वराज्यामध्ये रानटी जनावरांचं शेपूट कापून आणेल त्याला सोन्याचं कडं बहाल केलं जाईल. मी स्त्री शक्तीचा काय करारी बाणा असतो ते मी तुम्हाला सांगते. कारण आज आमच्या लोकांना वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला हवेत, पण आमच्या नाही. कोणाच्या? अगदी बरोबर बोललात. आमच्या घरात नाही आले पाहिजे शिवराय, शेजारच्या घरात आले पाहिजे. मग मी म्हणते आमच्या घरात सुख सुविधा पण नाही आल्या पाहिजेत, शेजारच्या आल्या पाहिजेत का? आता नाही म्हणते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊंनी काय दाखवून दिलं तर माणसं जोडायची आणि जोडून स्वराज्याच्या कामी लावायची. आणि अखेर मासाहेब जिजाऊंनी घोषणा केली की रानटी जनावरांचा जो कोणी शेपूट कापून आणून देईल त्याला सोन्याचं कडं बहाल केलं जाईल. आणि अखेर स्वराज्यातील तरुण मावळे तयार झाले रानटी जनावरांचं शेपूट कापून आणायला. आणि त्यात घडलं असं की एक स्वराज्यातला तडफदार मावळा त्यानं तर रानटी जनावरांची शिकारच केली आणि पाठीवरती त्या रानडुकराला घेतलं आणि महालापर्यंत आला. मध्यरात्रीची वेळ होती. महालापर्यंत आल्याच्या नंतर पहारेकरांनी सांगितलं की तुला आतमध्ये जाता येणार नाही. त्यावेळी तो सांगू लागतो की मला मासाहेब जिजाऊंना भेटायचंय, मला मासाहेब जिजाऊंना भेटू द्या. पहारेकरी त्याला अडवतात. घडला प्रसंग मासाहेब जिजाऊंच्या कानावर जातो. मासाहेब जिजाऊ तिथं जातीने दाखल होतात. मासाहेब जिजाऊ त्या तरुणाला प्रश्न करतात, काय रे, सोन्याचं कडं मिळावं म्हणून तू एवढ्या मध्यरात्री आलास? अरे उद्या सकाळी आलं असतं तर हे कडं तुला मिळालं नसतं का र? त्यावेळी अंगावरती सळसळून काटा यावा तसं त्या तरुणाच्या डोळ्यातील अश्रू ओघळू लागले. तो तरुण मासाहेब जिजाऊंना बोलू लागला आणि मासाहेब जिजाऊ पुढे जाऊन त्याला म्हणतात, काय रे बाबा, मी तुला शेपूट कापून आणायला सांगितलं होतं, तू तर या जनावराची अख्खी शिकारच केली. त्यावेळी तो तरुण म्हणतो, माफी असावं मासाहेब, ध्यानातच राहिलं नाही. आणि त्यापुढे मासाहेब जिजाऊ त्याला म्हणतात, सोन्याचं कडं मिळावं म्हणून तो एवढ्या मध्यरात्री आलायस, उद्या सकाळी तुला मिळालं नसतं का? तसा तो तरुण म्हणतो, सोन्याचं कडं मिळावं म्हणून एवढ्या मध्यरात्री आलो नाही मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप या पाठीवर पडावी म्हणून मी आलो आहे. कारण कुठेतरी स्वराज्यात ऐकलं होतं की तुमच्या कौतुकाची थाप ही लढायला आणि हे स्वराज्य मिळवायला बळ देते ना, म्हणून आलो होतो.